नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। पुढे जोडलेल्या व्हिडिओमध्ये मी लाईव्ह ट्रेडिंग केलेलं आहे आणि लाईव्ह ट्रेडिंग करताना मी कशा प्रकारे ट्रेडिंग करतो, कुठल्या गोष्टी बघतो, काय स्किल्स मी वापरले, कुठले स्किल्स माझ्यामध्ये आहेत जे तुमच्यामध्ये कमी पडतायत, ते कसे डेव्हलप करायचे, काय गोष्टींचा आपल्याला मदत होते ट्रेडिंग करताना, कुठल्या गोष्टी टाळायच्या असतात, चुका आपण करतो का, केल्या तर कशा, प्रॉफिट्स लॉसेस कसे मॅनेज करतो, सगळं तुम्हाला पूर्ण पोटेन्शियलने हा व्हिडिओमध्ये समजेल। तर सिरियसली हा व्हिडिओ पहा, पेन पेपर घेऊन बसा, टाइमपासवारी बघू नका। जर रिझल्ट पाहिजे असेल तर फ्री कॉन्टेंट आहे, पण खूप जास्त महत्त्वाचा तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये हा व्हिडिओ ठरेल। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी किती कॅपिटल वापरले, किती प्रॉफिट केले किंवा किती लॉसेस केले याच्याशी तुमचा काही संबंध नसला पाहिजे। तुम्हाला कधी मी 1 लाख रुपयांचं ट्रेडिंग कॅपिटल वापरताना दिसेल, तर कधी 10 लाखांच्या अकाउंटवरून ट्रेडिंग करतोय, तर कधी 30 लाख रुपयांचं अकाउंट मी वापरतोय ट्रेडिंग करताना हे दिसेल। तर हे कॅपिटल आणि हे प्रॉफिट्स लॉसेस जे असतील ते तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे। तुम्हाला फक्त स्किल्स शिकायचे, पॉईंट शिकायचे जे ट्रेडिंग करताना गरजेचे असतात। आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही दुसऱ्या गोष्टी करत असाल तर त्या सोडून द्या आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपल्याला वापरायच्या। बघा पुढे व्हिडिओ पूर्ण सिरियसली नोट डाऊन करून घ्या नोट्स। कसा तुम्हाला हा व्हिडिओ वाटतोय नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे असे मला पुढे व्हिडिओ बनवायला। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ट्रेडिंगच्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। आता मार्केट चालू आहे, आपण आज याच्यामध्ये इक्विटीमध्ये ट्रेडिंग करणार आहे। इक्विटी म्हणजे आपण शेअर्स बाय सेल करणार आहोत। आपली लिस्ट आपल्या पुढे आहे आणि प्री मार्केटमध्ये सांगितल्याप्रमाणे, प्री मार्केट काल परवा शिकवल्याप्रमाणे आता तुम्ही सांगा मला की कुठं आपल्याला एक व्यवस्थित ट्रेड मिळत आहे किंवा कुठं आपण ट्रेड घेतला पाहिजे, कोणत्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड घेतला पाहिजे तुम्ही सांगा। आपण शोधूच, पण तुम्ही सांगा की जर तुमच्या एखाद्या लेवलला येत असेल तर आपण तिथं पण घेऊ शकतो। ॲक्सिस बघूया। आता या क्लासमध्ये बऱ्याच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट शिकायला सुरुवात करूया किंवा तो पॉईंट सांगतो मी तुम्हाला की TVS मोटर हा जो दिसतोय, हा TVS मोटर फॉर एक्झाम्पल आपण इथं बाय करतोय। उदाहरणार्थ TVS मोटरला आपण या ठिकाणी बाय करतोय, तर हे या ठिकाणी TVS मोटरला बाय करण्यासाठी कन्फर्मेशन्स कोणते आहेत हे पहिले आपल्याला बघावं लागतं। समजा या ठिकाणी आपल्याला सगळे कन्फर्मेशन्स मिळाली, कमीत कमी 4 कन्फर्मेशन्स आपल्याला लागतात, ते 4 कन्फर्मेशन्स या ठिकाणी मिळाले, तर आपल्याला अजून काय बघायचंय की आपण जर TVS मोटरला बाय करतोय तर हा जो ऑटो सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये TVS मोटर सगळ्यात जास्त बुलिश आहे का बियरिश आहे। आपण TVS मोटरला बाय करतोय, तर मी जर ऑटो सेक्टर बघितला राईट साईडला तर निगेटिव्ह आहेत सगळे, पण आपला TVS मोटर 0.2% बुलिश दिसतोय। याचा अर्थ बाकीच्या त्याच्या ऑटोच्या स्टॉक्सपेक्षा TVS मोटर हा जास्त बुलिश आहे, तो कमी बियरिश आहे आणि आपण ट्रेड पण कुठे घेतोय, बुलिशच घेतोय। तर हा ट्रेड तुमचा खूप सहज साधा सोपा असणार आहे। या ट्रेडला तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही। पण जर तुम्ही लॉंग एंट्री करताय इथं आणि ती एंट्री करताय महिंद्रामध्ये तर ते चुकीचं असणार आहे, कारण की आज महिंद्राचा शेअर 1%ने निगेटिव्ह चाललाय। तर जे स्टॉक्स निगेटिव्ह चाललेत, सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बुलिश ट्रेड घेतला, पॉझिटिव्ह ट्रेड घेतला तर तो ट्रेड तुमचा पूर्ण होणार नाही किंवा त्याच्यामध्ये स्टॉप लॉस जाण्याची दाट शक्यता असते। काल कोटक बँक जो आहे तो सगळ्यात जास्त निगेटिव्ह होता। काल बाकी सगळ्या बँका ग्रीनमध्ये होत्या। पर्सेंटेज वाईज बघायचं की कुठला स्टॉक सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे। जर तुम्ही बघितलं तर आता इंडसइंड बँक जवळपास 1% पडलाय आज। SBI आणि HDFC ऑलमोस्ट आहे त्याच जागेवरती आहेत। कोटक बँक 0.5% पडलाय, ॲक्सिस बँक 0.5% पडलाय, ICICI बँक 0.5% पडलाय। हे सगळे पडतायत। याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोण पडलाय, इंडसइंड बँक। याचा अर्थ सगळ्यात जास्त बियरिश इंडसइंड बँक आहे। या स्टॉकमध्ये बुलिश ट्रेड फक्त शोधायचा नाही आणि जरी मिळाला तरी तो ट्रेड शक्यतो अवॉइड करायचा। जो स्टॉक त्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ट्रेड करणं हे 10तल्या 8 वेळा फेल जाणार आहे। कायम लक्षात ठेवा, जर तुम्हाला पॉझिटिव्ह ट्रेड करायचा आहे ना तर हा SBI थोडा पॉझिटिव्ह, सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कोण याच्यामध्ये, SBI मध्ये करा, HDFC मध्ये करा किंवा बाकीच्यांमध्ये करा, पण जो सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये तुम्ही लॉंग एंट्री करू नका। काल एका स्टुडंटने तसंच केलं। कोटक बँक सगळ्यात जास्त निगेटिव्ह होता आणि कोटक बँकेमध्ये कुठेतरी सेकंड पुलबॅकला एंट्री केली, मग त्या ठिकाणी त्यांचा स्टॉप लॉस हिट झाला। मार्केट तर थोडं वरती जात होतं, पण कोटक बँकेने अशी काही त्यांना खास मदत केली नाही, कारण कोटक बँक हा काल सगळ्यात जास्त निगेटिव्ह होता आणि त्याच्यामध्ये आपण बुलिश ट्रेड घेतला। मी बऱ्याच वेळा तुम्हाला हे सांगितलेले पण आधी, कायम लक्षात ठेवा, मार्केट जर बुलिश आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मार्केट रेजिस्टन्सवरती कुठला स्टॉक पोहोचणार आहे, जो सगळ्यात जास्त बुलिश आहे, आणि रेजिस्टन्सला आपल्याला मिळालं की आपण शॉर्ट सेल करणार। काय सांगतोय मी,
समजा ह्या बँका आहेत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे इंडसइंड बँक. तर सगळ्यात जोरात इंडसइंड बँक खाली पडणार आहे. मग सगळ्यात पहिला सपोर्टवरती पण इंडसइंड बँकच पोहोचणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सपोर्टवरती पण इंडसइंड बँकच पोहोचणार आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चुकीचे ट्रेड भेटणार आहेत. जे पहिल्यांदा आपल्याला ट्रेड भेटणार आहेत, सेकंड पुल बॅक वगैरे रिव्हर्सल ट्रेडचं सांगतो मी, ते चुकीचे ट्रेड मिळणार आहेत. का? कारण की आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. समजा आपण रेजिस्टन्स ड्रॉ केलाय आणि मार्केट सुरू झालं, तर सगळ्यात पहिला स्टॉक कुठला पोहोचणार आहे रेजिस्टन्सपर्यंत? जो सगळ्यात जास्त बुलिश आहे, जो सगळ्यात जास्त फास्ट वरती चाललाय. आणि रेजिस्टन्सला गेला की तो रेड कॅन्डल तर बनवणारच आहे 100%. आपण लगेच त्या ठिकाणी सेल करायचं नाही. जो सगळ्यात जास्त बुलिश आहे त्याच्यामध्ये उलटा ट्रेड करायचा नाही. शक्यतो 10 ते 8 वेळा टाळतोच आपण ते. कधीतरी सगळेच कन्फर्मेशन्स मिळाले तर ठीक आहे, पण नाहीच करायचा. तो ट्रेड मोस्टली फेल जातो. हे कायम लक्षात ठेवा. याला म्हणतो आपण ट्रेंड बरोबर ट्रेड करणं. जर तुम्ही ट्रेंड बरोबर ट्रेड केला तर तुमचे बऱ्यापैकी, म्हणजे तुम्हाला जास्त टेक्निकल अनालिसिस करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त ट्रेंड बरोबर ट्रेड करा, तुमचं काम तिथंच झालं. आता ऑटो सेक्टरमध्ये जर तुम्हाला बुलिश ट्रेड करायचा आहे ना, तर टीव्हीएस मोटर ग्रीन दिसतोय, बाकी सगळे रेड आहेत. तर टीव्हीएस मोटरमध्ये संदेश शोधायची की इथं कुठं आपल्याला बुलिश ट्रेड भेटतोय का. पण टीव्हीएस मोटर ग्रीन आहे म्हणजे याच्यामध्येच बुलिश ट्रेड करायचं असं नाही. कन्फर्मेशन्सला सगळ्यात जास्त पहिलं प्राधान्य, सगळ्यात पहिलं प्राधान्य कन्फर्मेशन्सला, आणि मग दुसरं प्राधान्य ट्रेंडला, की त्या स्टॉकचा ट्रेंड कोणता आहे पर्टिक्युलरली, आणि तो ट्रेंड आपल्याला कम्पेअर करायचा आहे त्याच्या कॉम्पिटिटर स्टॉक्सची किंवा त्याच्या सेक्टरमधल्या स्टॉक्सची. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. एक स्टुडंट आहेत जे की सिरियसली ट्रेडिंग करतात ऑफलाईन बॅचचे, तर त्यांना सुरुवातीला हे सांगितलं होतं, पण सांगितलं तरी आपल्या चुका होतात. त्यांनी पहिले काही ट्रेड केले आणि त्यांचे बऱ्यापैकी म्हणजे निम्मे बरोबर आले, निम्मे चुकले किंवा जास्त करून चुकलेच ट्रेड. आणि त्या प्रत्येक ट्रेडमध्ये हीच चूक होती की आपण सेल करतोय, बाय करतोय, पण ते पूर्णपणे अपोजिट ट्रेंडचे स्टॉक आहेत. मी परत एकदा सांगतो, लक्षात घ्या. होतं काय, आपण जर एखादा शेअर बाय करणार आहोत तर सपोर्टवरती बाय करतो, तर सगळ्यात पहिलं मार्केट सपोर्टला कुठलं येणार आहे? जो शेअर सगळ्यात जास्त निगेटिव्ह आहे. तशा निगेटिव्ह शेअरमध्ये आपल्याला बुलिश ट्रेड करायचा नाही. जे शेअर्स एकदमच कमी निगेटिव्ह आहेत किंवा पॉझिटिव्ह आहेत त्याच्यामध्ये बुलिश ट्रेड शोधा. आणि ही एक चूक रेक्टिफाय केली की त्यांची ऑटोमॅटिकली ॲक्युरसी 70% झाली डायरेक्ट. आता ते पण प्रॅक्टिस चालली आहे, कधी 50% होईल, कधी 70% होईल. पण ही एक गोष्ट तुम्हाला ट्रेडिंग करायला खूप जास्त मदत करेल आणि तुमचे ट्रेड एकदम सहज सोपे जातील. आता हा दिसतोय IT सेक्टर, तुम्हाला निगेटिव्ह दिसतोय. आता या IT सेक्टरमध्ये TCS आणि विप्रो हे अर्ध्या टक्क्याने निगेटिव्ह आहेत, आणि HCL टेक आणि इन्फोसिस हे 1% निगेटिव्ह आहेत. मग जर तुम्हाला निगेटिव्ह ट्रेड घ्यायचा आहे, शॉर्ट सेल करायचं आहे, तर HCL टेक आणि इन्फोसिसमध्ये तुम्ही करू शकता, त्याला प्राधान्य देऊ शकता. तिथंच करायचं असं म्हणत नाही मी, कन्फर्मेशन जिथं जास्त भेटतील तिथं करायचा, पण प्राधान्य द्यायचं HCL टेक आणि इन्फोसिसला. आणि जर तुम्हाला बाय करायचं आहे तर कमी निगेटिव्ह विप्रो आणि TCS आहे, यांच्यामध्ये तुम्ही प्राधान्य देऊन शोधू शकता की आपल्याला जर लॉंग एंट्री करायची तर यांच्यामध्ये करायची. तर अशा प्रकारे तुम्हाला ठरवायचं आहे. एवढी एक चूक तुम्ही रेक्टिफाय केली की तुमचं ट्रेडिंग ऑटोमॅटिकली 10-20% ॲक्युरसी वाढेल. आणि ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे ट्रेडिंग करताना. लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स, कुठली कॅन्डल बनते, हे खूप साध्या गोष्टी आहेत. दुसरीतली पोरं पण सांगतील. आपल्याला हे सगळं व्यवस्थित चेक करायचं, प्रत्येक गोष्टीला आपल्याला निरखून पाहायचं आणि मग निर्णय घ्यायचा आहे. आत्ता सध्या आपण जर मार्केट बघितलं तर आता लगेच तर कुठला ट्रेड नाही आहे. मार्केट येतंय महत्त्वाच्या लेवल्सला, आपल्याला ट्रेड मिळेल, थोडं थांबू आपण. ॲक्सिस बँकेमध्ये आत्ता आपण बघितलं तर एक बुलिश कॅन्डल बनलेली आहे. पण परत कायम तेच लक्षात ठेवायचं की एक बुलिश कॅन्डल बनली म्हणजे ट्रेड करायचा नसतो. आपल्याला कन्फर्मेशन्स मिळाली पाहिजे, कमीत कमी 4. आणि या बुलिश कॅन्डलला ट्रेड घेतला. आता पुढचा पॉईंट, समजा आपण या बुलिश कॅन्डलला ट्रेड घेतला किंवा तुम्ही ट्रेड घेतला, तर स्टॉप लॉस आपण इथं लावतोय. तर 1:2चं टार्गेट लावायला आपल्याला इथपर्यंत टार्गेट लावायला लागेल, इथपर्यंत. म्हणजे आज जिथं दिवस सुरू झाला तिथपर्यंत. हे रेकॉर्डिंग तुम्ही परत पहा, याच्यामध्ये मी बरेच लाईव्ह क्लासमध्ये हे मुद्दे सांगतोय जे की लाईव्ह मार्केट बघताना आपण बघत नाही आणि मग आपला ट्रेड चुकतो. तर पहिला सांगितला ऑलरेडी पर्सेंटेज वाईज बघायचं आपल्याला ट्रेंड. त्यानंतर दुसरा, समजा तुम्ही इथं ट्रेड केला, तुम्ही हे टार्गेट लावले, तर टार्गेट बरोबर आहे का? तर फॉर एक्झाम्पल कदाचित ते तुमच्या हिशोबाने टार्गेट बरोबर आहे, कारण की तो एक रेजिस्टन्स आहे. आजच मार्केट इथं ओपन झाले आणि ही वीक तयार झालेली आहे, तर हा रेजिस्टन्स आहे. पण कायम लक्षात ठेवा की मार्केट जर सुरू झाले आणि ते मार्केट खाली पडते किंवा वरती जाते, एक मुवमेंट झाला आहे मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे, आणि आपण इथं ट्रेड घेतोय रिव्हर्सलचा, तर जास्तीत जास्त 30% ते 50% पर्यंतच रिकव्हरी येईल, एवढीच अपेक्षा आपण केली पाहिजे.
म्हणजे 100 पॉईंटने जर मार्केट खाली पडले आणि आपण बॉटमला ट्रेड घेतोय तर ते परत 100 पॉईंट रिकवर होईल आणि आपलं टार्गेट आपण इथं लावतोय, हे पण परत 10तल्या 2 वेळाच वर्क होतं, 8 वेळा फेल जातं. त्याच्यामुळे मार्केट जर चांगल्या प्रकारे एक मेन मुवमेंट मार्केटने केलाय आणि आपण जर बॉटमला एंट्री घेतोय तर 30% ते 50%च जास्तीत जास्त करेक्शन येऊ शकतं किंवा तो मुवमेंट होईल. तिथपर्यंतच टार्गेट अपेक्षित करायचं. तिथून पुढे मार्केट साईडवेज जाऊ शकतं, परत रिव्हर्स होऊ शकतं किंवा पुढचं माहित नाही आपल्याला. पण ही प्राइस ॲक्शन आहे जी की 80% फॉलो होते. क्वचित तुम्हाला कधीतरीच असं पाहायला मिळेल की हा ॲक्सिस बँक सरळ खाली आला, आपण बॉटमला एंट्री केली, परत तो सरळ वरती गेला. असं कधीही होत नाही. मार्केटने एक मुवमेंट केला की एकतर ते छोटंसं करेक्शन करतं किंवा साईडवेज जातं किंवा ट्रॅप झोन बनवतं आणि रेस्ट करतं मार्केट. तर कायम लक्षात ठेवायचे, मार्केट जर खूप जास्त खाली आले, बॉटमला ट्रेड भेटतो तर ट्रेड घ्या, पण अख्खं रिव्हर्स होईल असं इथपर्यंत टार्गेट लावू नका. क्वचित कधीतरी ते मिळेल एकदा, 9 वेळा फेल जाईल तर ते एकदा प्रॉफिटसाठी 9 वेळा रिस्क नको. आणि इथं पण पहा, आलं का रिव्हर्स मार्केट माघारी, गेलं का वरती, नाही गेलं, तर हे चुकीचे ट्रेड असतात. सेम तसंच मार्केट जर वरती गेलंय कंटिन्यू आणि तुम्हाला टॉपला ट्रेड भेटतोय तर इथं सेल करून इथपर्यंत टार्गेट मिळेल याची अपेक्षा करा, पण अख्खं रिव्हर्स होईल याची अपेक्षा करू नका. क्वचित हे कधीतरी होतं, 2-3 वेळा होतं, 7-8 वेळा फेल जातं. त्याच्यामुळे जे जास्त वर्क होतंय ते आपल्याला फॉलो करायचंय. ठीक आहे. आता असेच काही मुद्दे आपल्याला लाईव्ह ट्रेडिंग करताना पाहायचे आहेत, जे की आजच्या क्लासमध्ये तुम्हाला समजतील. कदाचित हा आपला क्लास 2 तास पण चालेल. जेवढं आपल्याला काय शिकायचं ते आपण शिकून घेऊया. ट्रेड मिळाला की आपण ट्रेड पण करणार आहे आज, आणि करणारच आहे आपण आज ट्रेड. पण निफ्टीमध्ये पण ट्रेडिंग करणार आहे. निफ्टीमध्ये आपण ट्रेडिंग नेक्स्ट वीकमध्ये करणार आहे. अपकमिंग वीकला फक्त आपण कोणताच लाईव्ह ट्रेड करणार नाही आणि त्याच्या पुढच्या वीकला आपण रोजच लाईव्ह ट्रेडिंग करणार आहोत. आता तुम्हाला या वीकला निफ्टीमध्ये लाईव्ह ट्रेडिंग कसं करायचं हे पण शिकवलं जाईल, त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओज पण दिले जातील. आता मी काय करतो, जरा प्लान बनवतो की नक्की आपल्याला आता कुठे ट्रेड केला पाहिजे. प्री मार्केट तर मी केलं तर थोडा, पण एवढं काही खास प्री मार्केटनुसार मार्केट आलं नाही. आता ऑन मार्केट अनालिसिस आपल्याला करावं लागेल. प्री मार्केट सोडून ऑन मार्केट अनालिसिस करावं लागेल. आता त्याच्यामध्ये मी पहिलं जातो ऑटो सेक्टरमध्ये, TVS मोटर्स. आता TVS मोटरमध्ये कायम लक्षात ठेवा, मी प्रत्येक वाक्य बोलताना आधी म्हणतो कायम लक्षात ठेवा. असं म्हणलं ना तर ते वाक्य खूप महत्त्वाचं असतं, पुढे ते लिहूनच ठेवायचं कुठेतरी. की आता मी विसरलो हे सांगताना, काय कायम लक्षात ठेवायचं. लक्षात आलं की सांगतो, परत 2 मिनिटांनी येईल लक्षात. कायम काय लक्षात ठेवायचे, 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही असता मार्केट बघताना आणि आपल्याला बॉटमला दिसतं की बुलिश इंगल्फिंग बनते, लगेच आपण एंट्री करतो. कधीही असं करायचं नाही. कायम काय लक्षात ठेवायचं, एंट्री करायची ना तुम्हाला, एंट्री करायच्या अगोदर, निर्णय घ्यायच्या अगोदर परत एकदा सगळ्या टाइम फ्रेम चेक करायच्या. पहिल्यांदा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जायचं आणि नक्की ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट सिनारिओ पाहायचा काय आहे. मग मला इथं समजतंय की आज मार्केट ओपन झाले साईडवेज आणि आहे त्याच जागेवरती आहे आणि मागचे 2 दिवस हा स्टॉक भरपूर पडलाय, हे समजलं. मग या ठिकाणी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती असं काही खास स्ट्रक्चर सध्या मला बाईंगसाठी दिसतंय का, तर नाही दिसत. त्यानंतर परत 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती यायचं. 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती असं काही खास बाईंगचं स्ट्रक्चर दिसतंय का, तर आहे. काय बाईंगचं स्ट्रक्चर आहे, तर बॉटम इथं दिसतोय आपल्याला. तर ह्या बॉटमची लिक्विडिटी जर मार्केटने घेतली, म्हणजेच आलं खाली, इथल्या लोकांना ट्रॅप केला आणि सेकंड पुलबॅक सारखा सीन बनला, तर 100% आपण या ठिकाणी खरेदी करू. आणि याच्यामध्ये आपण बाय करणार आहे. तर ह्याचे बाकीचे कॉम्पिटिटर पाहिले तर ते सगळे याच्यापेक्षा बिअरिश आहेत, म्हणजे हा TVS मोटरच बुलिश आहे. तर हा झाला आपला प्लान रेडी. अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आणि हे नियोजन जेव्हा मार्केट फॉलो करेल तेव्हाच आपल्याला ट्रेड करायचं आहे. आत्ता लाईव्ह कंडिशनला आपण बघितलं तर TVS मोटर्समध्ये रेड कॅन्डल्स मोठ्या आहेत ग्रीन कॅन्डल्सपेक्षा, म्हणजेच सेलिंग प्रेशर जास्त आहे. आजचं पूर्ण मार्केट निगेटिव्ह आहे. सेंटिमेंट समजून घ्या, राईट साईडला पहा, सगळे स्टॉक्स तुम्हाला रेड दिसत आहेत. याचा अर्थ आजचं मार्केट निगेटिव्ह आहे. अशा मार्केटमध्ये पॉझिटिव्ह जर तुम्ही ट्रेड करणार आहे तर तो काळजीपूर्वक करावा लागतो. मग त्यासाठी महत्त्वाच्या लेवल्सला मार्केट आल्याशिवाय ट्रेड करायचाच नाही. जबरदस्तीमध्ये कुठं पण ट्रेड करायचं नाही. कॅन्डल बंद झाल्याशिवाय एंट्री करायची नाही. अकाउंट इथं लॉग इन करून ठेवलंय मी, जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्हाला ट्रेड करून दाखवतो. तर हा आपला प्लान झाला. आता लक्ष ठेवत बसायचं नाही. मी इथं राईट क्लिक केलं, ॲड अलर्ट केलं आणि ओके करतो. अलर्ट क्रिएट झाला. जेव्हा इथं मार्केट येईल तेव्हा ॲटोमॅटिकली अलर्ट येईल. तर आता फिक्स आहे, प्लान रेडी केला आपण. इथं आलं की आपल्याला एंट्री करायची झालं. मग काय कन्फर्मेशन्स पण आपण सगळे आत्ताच बघितले. तिथं आलं मार्केट की फक्त बटन दाबायचे, संपला विषय. किती क्वांटिटी घ्यायची हे पण तुम्ही आत्ताच ठरवू शकता. अंदाजे की जर एवढी इथं समजा अशी कॅन्डल बनली,
एक अंदाज घेतोय आपण की आपल्याला मग स्टॉप लॉस 6 रुपयांचा येतोय. आपल्याला जर 600 रुपयांची रिस्क घ्यायची तर आपण 100 क्वांटिटी घेणार. 6000 रुपयांची रिस्क घ्यायची तर आपण 1000 क्वांटिटी घेणार. अशा प्रकारे आपण करतो. तर अंदाजे आपण क्वांटिटी किती घ्यायची हे पण ठरवतो. तेव्हा 2 मिनिटात बघायचं स्टॉप लॉस किती येतोय आणि त्यानुसार 0 मिनिटात कॅल्क्युलेशन करून क्वांटिटी घेऊन टाकायची. रिस्क रिवॉर्ड रेशो वगैरे सगळं मॅच होतंय, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे आपण TVS मोटरमध्ये आज ट्रेड करायचं नियोजन केलेलं आहे. टाटा मोटर्समध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला ट्रेड भेटणार नाही. 5 मिनिटांच्या टाइम फ्रेममध्ये काय समजतच नाही. मी 15 मिनिटांची बघतो, मागचे 4-5 दिवस दिसले पाहिजेत. महिंद्रा पण नाहीये, बियरिश आहे, नो. म्हणजे या पहिल्या 4 स्टॉक्समध्ये TVS मोटर्स आहे जिथं आपल्याला व्यवस्थित ट्रेड मिळणार आहे. तर आपण SBI बघतोय की तो जरा पॉझिटिव्ह दिसतोय आज. मग जर आपण SBI मध्ये प्री मार्केट अनालिसिस करू की वरच्या बाजूचा ट्रेड आपल्याला घेता येईल का, तर माझ्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीनुसार SBI हा खूप जास्त स्ट्रेच झालाय, वरती आलाय, ऑल टाइम हायला आहे आणि एवढ्यावरती बाय करणं मला पटत नाही. त्याच्यामुळे मी इथं लॉंग एंट्री करणार नाही, बाय करणार नाही. मग सेल करायचं का? सेल पण नाही करायचं, कारण की हा SBI बुलिश आहे. मग जो सगळ्यात जास्त बुलिश आहे त्याच्यामध्ये आपण सेल करत नाही, किंवा केलं तर सगळे कन्फर्मेशन्स मिळाल्याशिवाय करत नाही आपण. मग या ठिकाणी कुठलेच कन्फर्मेशन्स बाईंगसाठी पण आणि सेलिंगसाठी पण दिसत नाहीत. 5 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती बघितलं तर हा SBI फसवतोय, ग्रीन कॅन्डल बनवतोय, परत रेड, परत ग्रीन. पण SBIचा प्लान आपला शॉर्ट सेलिंगसाठी होऊ शकतो जर हा स्टॉक टर्न अराउंड झाला आणि खाली आला तर. शॉर्ट सेल कुठं आणि कसं करू शकतो आपण ते पण बघूया. आता ट्रेंड लाईन आपण वापरत नाही, पण ही अशा प्रकारची एक ट्रेंड लाईन आहे, हे तुम्हाला समजते. छोटा तिरका सपोर्ट हे आपण वापरत नाही, पण लोक वापरतात. मग आपल्याला हे समजून घ्यायचंय की ह्या ट्रेंड लाईनवरती बाईंग होत असतं. आता ही जी बुलिश कॅन्डल बनली ना, इथं पण बाईंग झाले. असे जे मी विचार करतोय, ही विचार करण्याची पद्धत तुमच्यामध्ये पण बिल्ड झाली पाहिजे. हळूहळू होणार आहे, लगेच होणार नाही. तर या ठिकाणी लोकांनी बाय केलेलं आहे, म्हणजे लोकांचे तर स्टॉप लॉसेस कुठं असणार आहेत, इथं असतील. किंवा आता ब्रेकआउट दिसतोय का तुम्हाला, या ठिकाणी आता ब्रेकआउट पण झालता एक चालू कॅन्डलमध्ये. तर या ब्रेकआउटला पण बायर्सने बाय केलं, म्हणजे मार्केटने बायर्सला बोलवलंय. SBI हा स्टॉक बायर्सला इन्व्हाइट करतोय, बायर्सला बोलवतोय की या बाय करा, कन्फर्मेशन्स मिळत आहेत. आणि एवढ्यावरती मार्केट आहे आणि इथं बाईंगचं कन्फर्मेशन जर मिळालं आपण ट्रेड करत नाही. पण जर मार्केट वरती गेलं तर ठीक आहे, जाऊ द्या, मग भारी झालं, आपण तर काही ट्रेड करणार नाही. पण जर मार्केट खाली आलं, याचा अर्थ मार्केटला खालच्या बाजूला एक मोठा मुवमेंट करायचा आहे. का असं म्हणतोय मी, कारण की मार्केटने बायर्सला 2दा इन्व्हाइट केलंय, हे आत्ता इथं आणि या ठिकाणी. आणि हे ट्रॅप आहेत, मोस्टली हा ट्रॅप आहे की या ठिकाणी लोकांनी बाय केले आणि या ठिकाणी सुद्धा लॉंग एंट्री घेतलेली आहे. आता मला कसं समजलं घेतली, मार्केटने ब्रेकआउट केला म्हणजे लोक एंट्री करतात. एवढी कॅन्डल आली ग्रीन म्हणजे बाईंग झालंय थोडंफार त्याच्यामध्ये. तर झालाय विषय. आता इथं जर आलं मार्केट ना आणि या ठिकाणी सेकंड पुल बॅक झाला, आपल्याला ट्रेड करायचा आहे. किंवा जर थांबलं मार्केट, साईडवेज झालं आणि आता ही थोडीशी खाली लेवल आहे बरं का, ह्या ब्रेकडाऊनला आपण शॉर्ट सेल केला असता, पण ही तर लेट आपली एंट्री होईल. तर इथं आपण जरा नवीन प्रायजेक्शन काय होते का बघू आणि एका ब्रेकडाऊनला इथं ट्रेड करण्याचा प्लॅन करू. म्हणजे SBI मध्ये आपला फक्त शॉर्ट सेलिंगचा प्लॅन असेल. आत्ता शॉर्ट सेल केलं तर चालेल का? नाही चालणार, कारण की कन्फर्मेशन्स नाही आहेत, गडबड करून चालणार नाही, स्वतःला कंट्रोल करायचे, थांबायचे. तर ह्या ट्रेंडलाईनच्या ब्रेकडाऊनला तर एक मुवमेंट येण्याची दाट शक्यता आहे. तर बघूया आपण SBI मध्ये पण लक्ष ठेवूया. मार्केट किती हुशार आहे तुम्ही स्वतः लक्ष द्या. मी जिथून रेड लाईन ड्रॉ केली तिथून लक्ष द्या की पहिल्यांदा इथून मार्केटने लोकांना सेलिंगचे कन्फर्मेशन्स दिले, इथून दिले. टार्गेट कुणाचंच पूर्ण न झालं, मार्केट खाली न जाता ब्रेकआउट केला. ब्रेकआउटला लोक बाय करतात, ब्रेकआउटवाल्यांचे पण टार्गेट नाही दिले, त्यांचे स्टॉप लॉसेस घेतले. परत ह्या लेवलचा काल ब्रेकआउट केला, आजच ब्रेकआउट केला, इथं परत फेल. परत आत्ताच्या लेवलचा इथं ब्रेकआउट केला आणि तो पण फेल. म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की मार्केट 2 दिवसांपासून कंटिन्यू ब्रेकआउट करते, पण एक पण ब्रेकआउट वर्क झाला नाही. आणि त्याचबरोबर एवढ्यावरती मार्केट आल्यावरती आपण खरेदी करत नाही, आपण फक्त सेलिंगचा विचार करतो. आणि हा स्टॉक बुलिश असल्यामुळे आपण याच्यामध्ये सेलिंगला लगेच एंट्री करणार नाही, थोडी वाट बघणार आहे, अजून कन्फर्मेशन्स मिळू द्या, मग आपण नियोजन करू. लक्ष ठेवा SBI वरती पण, याच्यामध्ये सेकंड पुलबॅक झाल्यावरती तर ट्रेड करायचं आहे. किंवा इथं कुठं जर आपल्याला काही सेलिंगचं कन्फर्मेशन भेटले तर बघू पुढं. तर याला म्हणायचं ऑन मार्केट अनालिसिस, असा प्लॅन आपल्याला बनवायचा आहे. TVS मोटरमध्ये मस्त ट्रेड मिळणार आहे, पण जर तो इथं आला तर
इथूनच वरती गेला तर आपल्याला सोडून द्यायचा आहे. जेवढे जास्तीत जास्त ट्रेड तुम्हाला सोडून देता येईल तेवढे द्या, कारण की तो गेला म्हणजे तो आपला ट्रेड नव्हता, तो आपल्या लेवलला आलाच नव्हता कधी. SBI मध्ये आपण लक्ष ठेवूया. आता SBI मध्ये तो बुलिश असल्यामुळे आपण बिअरिश ट्रेड तर लगेच करणार नाही, पण जर या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेशन्स मिळाले तर आपण घेऊ शकतो, कारण की इथं मार्केटने बायर्सला आणि सेलर्सला भरपूर वेळा इन्व्हाइट केले, म्हणजे बायर्स पण आणि सेलर्स पण या ठिकाणी आता ॲड झालेले आहेत. आता मार्केटने जर आत्ता जो हाय बनवला आहे तो पण जर ब्रेक केला, याचा अर्थ सेलर्सला पण ट्रॅप केला, ज्या रेड कॅन्डलला, ज्या हॅमर कॅन्डल इथं लोकांनी बाय केला असेल त्यांना पण ट्रॅप केला. या हॅमर कॅन्डलला आपण बाय करत नाही, कारण की आपल्याला हॅमर कॅन्डल टॉपला पाहिजे. टॉप म्हणजे डायरेक्ट टॉप, ही कॅन्डल एक टॉपची, तर इथं पाहिजे हॅमर, तरच आपण करतो. तर जर इथल्या लोकांचे स्टॉप लॉसेस घेऊन SBIने रिव्हर्स कॅन्डल बनवली आणि जर आपल्याला तसं दिसलं व्हॉल्यूममध्ये किंवा ओव्हरऑल प्राइस ॲक्शनच्या कॅन्डल स्ट्रेंथ वगैरेमध्ये की आपण ट्रेड घेतला पाहिजे सेलिंगचा, तर आपण शॉर्ट सेल करूया SBIमध्ये. आणि मग या ठिकाणी आपला काय प्लॅन ऑफ ॲक्शन असेल की इथं जर आपण शॉर्ट सेल केलं तर स्टॉप लॉस आपला खूप छोटा असणार आहे, ज्या कॅन्डलला आपण शॉर्ट सेल करणार आहे त्याच कॅन्डलचा, पण टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट आजच्या डेचा लो कुठे आज हा वाला, तर इथपर्यंत आपण टार्गेट घेणार आहे. तर कदाचित 1:5 पण टार्गेट आपण घेऊ शकतो. ह्या ट्रेडला पोटेन्शियल आहे जास्त. जर मार्केट तर निगेटिव्हच आहे, पण हा स्टॉक पॉझिटिव्ह आहे. पण जर सेकंड पुलबॅक किंवा ट्रॅप झाल्यानंतर जर मार्केट रिव्हर्स झालं तर आपण इथपर्यंत टार्गेट घेऊ शकतो. हा थोडासा रिस्की ट्रेड होईल, कारण की रिस्क तर आपण घेतोय की मार्केटच्या ट्रेंडच्या अपोजिट ट्रेड आपण करणार आहे. पण जर हा आला खाली तर आजच्या दिवसाच्या लोला, बॉटमला ज्या लोकांनी बाय केलं त्यांचे पण मार्केट स्टॉप लॉस घेतल्याशिवाय थांबणार नाही, कारण की मार्केटला लोकांचे स्टॉप लॉस घेणं हेच दिवसभर काम असतं मार्केट. आणि दुसरी गोष्ट, जर हा आला खाली आणि जर इथल्या लोकांचे स्टॉप लॉस घेतले मग तर उलट खूपच मोठा फॉल होण्याची शक्यता आहे. मग तर आपण 1:10 सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे आहे पोटेन्शियल SBIमध्ये एवढा फॉल होण्याचं. हा मोठा फॉल नाही आहे, हा फक्त 1.25%चा 1.5%चा फॉल आहे, पण हा इझिली SBIमध्ये होऊ शकतो. बघू SBIमध्ये आपल्याला सेकंड पुलबॅक आता होईलच. फर्स्ट पुलबॅक झालेला आहे, सेकंड पुलबॅक आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न बनला की एंट्री करायची आहे. बुलिश आहे हा, पण रिस्की ट्रेड आहे, मी तर घेणार. आता तुमच्या बरोबर ट्रेडिंग करणं म्हणजे मला खूप जास्त मोठ्या क्वांटिटीने ट्रेडिंग नाही करता येत, तरी बघू मी शक्यतो 5-10 हजारांची रिस्क तरी घेऊन ट्रेडिंग करीन. प्रत्येकाने आपल्या कॅपिटल साईजच्या 1-2% जास्तीत जास्त रिस्क घेतली पाहिजे. आणि काही सगळं मी सांगतोय त्यासाठी ॲडव्हान्स प्राइस ॲक्शनचे काही लॉजिक्स आपल्याला समजून घ्यावे लागतील, जे की आपण नेक्स्ट वीकमध्ये शिकणार आहे. SBI इथूनच रिव्हर्स होतोय, मग करायचा का इथंच ट्रेड? तर अजिबात नाही करायचा, सोडून द्या, जाऊ द्या मार्केटला खाली. असं होतच नाही की तुम्ही तो ट्रेड सोडून देताय कन्फर्मेशन्स मिळत नाहीत म्हणून आणि त्याने टार्गेट दिलं आणि तुम्हाला भेटलं नाही. म्हणजे आपली विचार करण्याची पद्धत किती चुकीची आहे हे आपण समजून घेत नाही. आता या ठिकाणी समजा इथं खूप मोठी इव्हिनिंग स्टार कॅन्डल बनली, पण ट्रॅप झालं नाही ना अजून, आपल्याला ह्या कॅन्डलच्या वरती जाऊन आलं पाहिजे मार्केट. पण आपण मग काय म्हणतो माहिती आहे का, ट्रेड मिस होईल, इथंच ट्रेड करा, ट्रॅप नाही झाला सोडून द्या, अजिबात घेऊ नका ट्रेड. आपल्याला वाटतं आपण जर सोडून दिला तर तो टार्गेट पूर्ण करेल आणि मग आपल्याला प्रॉफिट मिस होईल. कधीच होत नाही असं. तुम्ही जर ट्रेड सोडून दिला ना कधीच टार्गेट पूर्ण होणार नाही. 10 वेळा तरी नाहीच होणार, 1-2 वेळा होईल. 10 वेळा मार्केट रिव्हर्स येणारच. चाललं का रिव्हर्स? चाललं वरती, परत रिव्हर्स येणार, ते ट्रॅप करणार आणि मग तुम्हाला परत बेस्ट एंट्री भेटते. आणि तिथं एंट्री केली तर तुमची 80% 70% ॲक्युरसी होते. प्रत्येक वेळी स्वतःला कंट्रोल करणं शक्य नसतं, पण निम्म्या वेळी तरी तुम्हाला कंट्रोल स्वतःला तुम्ही केलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःला आपण हेच सांगायचं आहे की मी असं करणार नाही, मी प्रोफेशनल ट्रेडर आहे, जर्नलिंग करायचं असतं, आज शिकवणारी रात्री जर्नलिंग. तर मार्केटच्या जाळ्यात फसायचं नाही. इथं रेड कॅन्डल दाखवते म्हणजे शॉर्ट सेल अजिबात नाही. मला पाहिजे तिथंच आलं पाहिजे मार्केट सांगतंय तिथं मी नाही ट्रेड करणार. मला जिथं पाहिजे तिथंच आलं पाहिजे मार्केट. तर मला कुठं पाहिजे? इथं पाहिजे. ही रेड लाईनच्या वरती जाऊन आलं पाहिजे. ज्यांनी सेल केले ते सगळ्यांचे स्टॉप लॉस घेऊन आलं पाहिजे आणि चांगली कॅन्डल बनली पाहिजे, मगच मी ट्रेड करणार. आणि मग करू आपण ट्रेड या ठिकाणी.
मार्केटच्या इशाऱ्यांवरती आपण चालायचं नाही. आपण म्हणेल तसं मार्केटने केलं पाहिजे. नाही केलं ट्रेड घेऊ नका, केलं तर घ्या. अजिबात मिस होत नाही ट्रेड. मार्केट फसवतं फक्त, लोकांना इन्व्हाइट करतं, असं कधीतरीच जातं फक्त डायरेक्शनला. आता बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ द टाइम माघार येणार, स्टॉप लॉस घेणार त्यांच्यानी, मग परत कॅन्डल बनते. हीच तर खरी मजा आहे मार्केटची. वाट बघणे, स्वतःचे पेशन्स टेस्ट करणे, स्वतःचे स्किल्स टेस्ट करणे. आता जर या ठिकाणी मी एंट्री घेतली माझ्या अकाउंटला मेन, तर किमान 10,000 क्वांटिटी तरी मी घेतो. 10,000 कुठे गेलं माझं अकाउंट? SBI 10,000 क्वांटिटी. बघू तुमच्याबरोबर जर मॅनेज करता येणार नाही एवढी मोठी क्वांटिटी, बघू जमलं तर घेऊन टाकेल मी. आता मग आपल्या छोट्या अकाउंटला ट्रेड करू. एवढ्या मोठ्या क्वांटिटीने ट्रेडिंग करून तुम्हाला दाखवलं ना, तुम्ही लक्ष देणार नाही मी काय शिकवतोय. तुम्हाला ते 10,000 क्वांटिटी बघून डोळे करणार, एवढी क्वांटिटी कशी काय घेतली, एवढी क्वांटिटी कशी मॅनेज करायची, आम्ही कधी घेणार, आम्हाला कधी होणार, एवढी मोठी रिस्क आम्ही कधी, एवढं मोठं कॅपिटल, हे डोक्यात चालू राहतं आपल्या. आणि आपण अपेक्षा स्वतःकडून जास्त करतो. म्हणजे परत काल जे शिकवलं ना मी, सायकोलॉजी, आपली विचार करण्याची पद्धत परत बदलते, हे तसला विषय होतो. त्याच्यामुळे आपले छोटे प्रॉफिट्स मी दाखवत असतो तुम्हाला, 1,000-2,000 रुपयांचे. ते बघितले की जरा कॉन्फिडन्स येतो की हा आपण पण करू शकतो सुरुवातीला. एवढं मी अकाउंट रेडी करतो माझं, एकच मिनटं. आत्ता वाजलेत आपल्याला 11. आपल्याकडे अजून 12, 1, 2, 3, 4 तास बाकी आहेत. असं नाही की आपण आलो की लगेच ट्रेड भेटला पाहिजे. वाट बघा, 4 तासामध्ये काही ना काही होतं आणि खूप भारी ट्रेड भेटतो. आणि एवढं सगळं करून 2-2, 3-3 तास वाट बघून, एवढं प्रोफेशनल मॅनेजमेंट करून सुद्धा आपला स्टॉप लॉस जाणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे एवढी वाट बघून 1 तास अजून आपण वाट बघणार, मग या ठिकाणी इथं आपल्याला एंट्री भेटणार, आपण एंट्री घेणार, निम्म्यापर्यंत मार्केट प्रॉफिट पण दाखवणार, रिव्हर्स होणार आणि आपला स्टॉप लॉस हिट होणार. एवढा सगळा वेळ देऊन, एवढं प्रामाणिक काम करून आपला स्टॉप लॉस जातो. आणि हे आपण मॅच्युअरली ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि तो दिवस तिथं बंद केला पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला निम्मेच ट्रेड बरोबर करायचे. टेक महिंद्रामध्ये ब्रेकडाऊन झाला आहे मोठ्या सपोर्टचा, अशा वेळी बनवू शकतो का ट्रेड? बघतो मी. नाही बनवू शकत ट्रेड, ब्रेकडाऊन झालाय, मार्केट ऑलरेडी पडलंय खाली, लेट एंट्री करणार नाही आपण. कुठं ब्रेकडाऊन झालाय? सपोर्ट वरती आहे, सेल केला SBIला. तर चार्जेस किती जात आहेत? जर 10,000 क्वांटिटी मी SBIच्या या ठिकाणी सेल केली तर जवळपास 3300 ते 3400 रुपयांचा टोटल टॅक्सेस, चार्जेस, ब्रोकरेज जाणार. किती? 3300 ते 3400 रुपये. पण स्टॉक्समध्ये तुम्हाला हे जास्त वाटेल, पण आपण याच्यामध्ये जर लॉस केला तर करणार किती रुपयांचा लॉस? 10,000 रुपयांचा लॉस करणार आहे ट्रेडला. पण जर प्रॉफिट केला तर अराउंड आपण प्रॉफिट किती करणार आहे? 50 ते 60,000 रुपयांचा एका ट्रेडला. आता हे मोठ्याकडे आय एम सॉरी बोलणार नाही मी, पण एक उदाहरण सांगितलं तुम्हाला की जर आपण मोठ्या क्वांटिटीने ट्रेडिंग केलं तर आपल्याला चार्जेस जातात 3,000, 4,000 एका ट्रेडला इक्विटीमध्ये, पण प्रॉफिट पण तसा होतो. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही 40,000चा प्रॉफिट करताय आणि 4,000 रुपये तुमचे ब्रोकरेज टॅक्सेसवर जाणार आहेत. इक्विटीमध्ये ट्रेडिंग करायला थोडासा टॅक्स जास्त जातो, STT, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जास्त जातो, कारण की आपला टर्नओव्हर जरा जास्त होत असतो. पण मी घेणार नाही 10,000, 5,000 घेईल आज घेतली तर. एवढ्या मोठ्या क्वांटिटीने मॅनेजमेंट शक्य नाही तुमच्यासोबत, त्याच्यामुळे आपलं छोट्या क्वांटिटीने ट्रेडिंग केलेलंच बरं आहे. ठीक आहे, बघू 4-5,000 क्वांटिटी घेईन मग मी आज. तुमच्यासमोर दाखवेन मी तुम्हाला जर घेतलं ट्रेड तर. कारण की आता छोटं अकाउंट मी इथं लॉग इन नाही केलं, मोठंच अकाउंट, मोठं पण नाही अकाउंट, दुसरंच कुठेतरी अकाउंट लॉग इन आहे. ठीक आहे, कमीत कमी 1:3 तर आहेच या ट्रेडला जर भेटला तर. या ट्रेडला फॉर एक्झाम्पल आपल्याला 5,000 रुपयांची रिस्क घ्यायची आहे, तर 5,000 रुपयांची रिस्क घ्यायला 3,800 क्वांटिटी येते. ऑलमोस्ट 4,000 क्वांटिटी आपण घेऊ शकतो जर या ठिकाणी आपल्याला 5,000 रुपयांची रिस्क घ्यायची. तर 4,000 क्वांटिटी घ्यायला 7.5 लाख रुपये आपले या ट्रेडला इन्व्हेस्ट होतील. 7.5 लाख. आणि प्रॉफिट जर झालं त्याच्यावरती तर 15,000 ते 20,000चा प्रॉफिट आपण करणार आहे. म्हणजे रिस्क घेतली तर 4,000ची, प्रॉफिट झाला तर 15,000चा. हेच गणित आपल्याला करायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला मार्केट पाहिजे होतं एक्झॅक्टली ते त्या ठिकाणी आलेलं आहे. झाले तर आपलं काम. ही कॅन्डल रिव्हर्स झाली की आपल्याला एंट्री करायची. तुम्ही पण ट्रेड घेऊ शकता, सॉरी असं सांगणं अलाउड नाही. तुम्ही ट्रेड घेऊ नका, तुम्ही फक्त हे जस्ट फॉर एज्युकेशनल पर्पजसाठी शिका. जर तुम्हाला ट्राय करायचं असेल ऑन युअर ओन रिस्क तुम्ही ट्रेड घेऊ शकता. जर मार्केटने कॅन्डल रिव्हर्स केली तर येईल रिव्हर्स, नो वरीज.
गेलं वरती तर ट्रेड नाही करायचा, आपल्याला काही कुठला लॉस होणार नाही. पण जर रिव्हर्स झालं तर मी तर एंट्री आता करणार आहे. तुम्ही शक्य असेल तुम्हाला, तुम्ही एंट्री करू शकता. सेल करायचे SBIचे स्टॉक, स्टॉप लॉस कुठं लावायचं ते बघू, टार्गेट काय ठेवायचं ते बघू. जर आपल्याला एंट्री कॅन्डल भेटली तर हा झोन आता मी ड्रॉ करतो. एंट्री घेतली तुम्हाला सांगतो, एंट्री घेतली आहे मी, तुम्हाला दाखवतो एंट्री घेतल्यानंतर. या ठिकाणी माझा अकाउंट दाखवतो. जर घेतली तर सांगतो मी, झालं रिव्हर्स तर घेणार. पण मग या ठिकाणी स्टॉप लॉस मोठा येईल, एवढा स्टॉप लॉस द्यावा लागेल. एवढा स्टॉप लॉस जर द्यावा लागेल तर मग रिस्क रिवॉर्ड रेशो पण आपल्याला 1:2 घ्यावा लागेल, कारण की ही कॅन्डल जरा मोठी बनलेली आहे आणि याला दुसरा काही उपाय नाही. मग आपण जे नियोजन केलं ते अर्ध नियोजन वेगळं बनवावं लागेल. पहा आपण नियोजन काय केलं पण वेगळं काय झालं, कॅन्डल जरा मोठी बनली, मग स्टॉप लॉस पण आपला येणार आहे आता सेफ स्टॉप लॉस इथं. मग आता स्टॉप लॉस मोठा येत असल्यामुळे आपल्याला क्वांटिटी कमी घ्यावी लागेल. ठीक आहे, 3000 क्वांटिटी आपण घेऊ शकतो. मग 3000 नाही, 4000 घेतले तरी चालेल. लिमिट प्राइस 943.60. मी लिमिट प्राइस लावलेली आहे 943.60ला सेल करायची. मी 4000 क्वांटिटीची लिमिट प्राइस लावली आहे, पण घाई करायची नाही. गेला खाली जाऊ द्या, जिथं पाहिजे तिथंच पाहिजे. अजून 1.5 मिनिटं बाकी आहे कॅन्डल बंद व्हायला. नाही मिळाला सोडून द्या. जिथं मी ते टूल लावले ना लॉंग पोझिशनचं, इथं मी एंट्री प्राइस लावली आहे माझी 943.60ला 4000 क्वांटिटी झाली एक्झिक्यूट. स्टॉप लॉस लावावा लागेल पटकन. स्टॉप लॉस काय लावावं लागेल, हा लावला 945.15. एक्झिट SL 945.20, 4000 क्वांटिटी स्वाईप. ठीक आहे, आता एंट्री झालेली आहे तर स्टॉप लॉस मी ठेवलेला आहे या ठिकाणी. ही जी कॅन्डल आहे ती शेवटचे 10-15 सेकंद बाकी आहेत. आपण आपला स्टॉप लॉस ठेवला 945.20ला, जसं आपण दरवेळी ठेवतो. तर या ठिकाणी आपली एंट्री ॲक्टिवेट झाली आहे. जिथं मी हे ठेवलं होतं टूल, तुम्हाला जर दाखवलं मी पोझिशन्समध्ये, मी दाखवतो परत इथं. तर 4000 क्वांटिटी SBIची आपण सेल केली आणि 26 रुपयांचा त्या ठिकाणी आपल्याला लॉस दिसतोय. आता मला ते छोटा अकाउंट 1 लाख रुपयांचं इथं अवेलेबल नाही आहे, म्हणून ह्या अकाउंटला मी तुम्हाला ट्रेड करून दाखवतोय. आणि जर तुम्हाला ट्राय करण्यासाठी हा ट्रेड करायचा असेल तर नक्कीच हा ट्रेड तुम्ही करा, कारण की रिस्क छोटी आहे. म्हणजे 5000चीच फक्त या ट्रेडला मी रिस्क घेतली, तरी माझ्यासाठी छोटी रिस्क आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे स्टॉप लॉस गेलं तरी काय फरक पडणार नाही. आणि तुमच्याबरोबर डिस्कशन करताना जे ट्रेडिंग करतोय मी, तर त्याच्यामध्ये जास्त क्वांटिटी मॅनेज होत नाही. तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता. स्टॉप लॉस मी ठेवला आहे तिथं ठेवू शकता. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:3चा मिनिमम या ठिकाणी अचीव्ह करायचं नियोजन आहे. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हा व्हिडिओ आहे, जस्ट फॉर एज्युकेशन आहे. ट्रेड घेणार असाल तर खूप कमी रिस्कने घेऊ शकता. हा ट्रेड आपण मॅनेज करू व्यवस्थित. आता आपलं काम झालंय, आपण आपला स्टॉप लॉस पण लावून ठेवलेला आहे. आता फक्त स्टॉप लॉस ट्रेल करत पुढे जायचंय. मार्केट आपल्या बाजूला गेलं तर एक्झिट कुठं करायचंय, एक्झिटचा स्टॉप लॉसचा पॉईंट ऑलरेडी फिक्स आहे. ही जी आपण एंट्री केली ही एकदम योग्य एंट्री, म्हणजे प्राईजनुसार की आपल्याला स्वस्तात एंट्री मिळाली. त्यानंतर प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हा विचारच नाही करायचा, ते आपलं कामच नाही. आपलं काम आहे ही जी आपण एंट्री घेतली तिथपर्यंत थांबलो, पाहिजे तशी कॅन्डल बनली, आपण एंट्री घेतली. त्यानंतर प्रॉफिट होतोय की लॉस होतोय हे आपलं काम नाही. बघू आता काय होतंय पुढं, आपली वाट बघायचं काम आहे फक्त. या ट्रेडमध्ये आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे, सगळ्यांना मी सांगतोय आधीच. असं कन्सिडर करा, तेव्हा तुम्ही इझिली मॅनेज करू शकता ट्रेड. प्रॉफिटच्या अपेक्षा केली, प्रॉफिट तर दिसणार, पण निम्म्यातून मार्केट रिव्हर्स झाली की भीती वाटते ना, आपण एक्झिट करून टाकतो मग इथंच ट्रेड. त्याच्यामुळे अपेक्षाच ठेवू नका, प्रॉफिट होणारच नाही आहे ट्रेडला, स्टॉप लॉसच जाणार आहे असं कन्सिडर करा. आणि 15 मिनिटांच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, 10-15 मिनिटांची टाइम फ्रेम पण महत्त्वाची. इथं बरोबर आता कॅन्डल रिव्हर्स झालेली आहे आणि आता ही कॅन्डल माघारी जाण्याची शक्यता नाही, संपलाय विषय. आता ही इव्हिनिंग स्टारच क्लोज होणार. एंट्री प्राइस सांगा बरं प्रत्येकाने आपली एंट्री प्राइस. माझी 943.60 आहे. सेम ओके. मी तुम्हाला 1 मिनिटापूर्वी काय सांगितलेलं, ही इव्हिनिंग स्टार आपल्याला एंट्री देणार नाही आणि कॅन्डल क्लोजिंगची वाट बघितली तर ही कॅन्डल अजून खाली जाऊन क्लोज होणार आहे. आता ही भविष्यवाणी मला कळती कुठनं, हे अनुभवावरून समजतं. ह्याला म्हणजे नवीन लोक कसेच आयडेंटिफाय करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1-1.5 वर्षांचा अनुभव घ्यावा लागेल, रोज मार्केट बघावं लागेल, तुम्हाला पण समजणार की पुढं काय होणार आहे.
क्वांटिटी घेतली आपण फक्त 4000 आणि इथपर्यंत घेऊ शकलो आपण, तर 40,000च्या आसपास प्रॉफिट आपल्याला होईल. पण एवढं मार्केट जाणार नाही, कारण की मोठमोठे अडथळे आहेत 2-2मध्ये. एवढं करायची गरज पण नाही आपल्याला होल्ड. 1:3 मोर दॅन इनफ आहे आपल्याला. बघू, जर वाटली थोडी क्वांटिटी होल्ड करू. 7,000 रुपये रनिंग आहे. हा प्रॉफिट म्हणजे असा ट्रेडर तुम्हाला बनायचं की गेला पाहिजे आणि इथं 5,000चा लॉस झाला पाहिजे आणि त्या लॉसमध्ये एक्झिट करायचे, असा माइंडसेट बनवा तुम्ही. तेव्हा जाऊन तुम्ही सगळं होल्ड मॅनेज करू शकता. हा जो प्रॉफिट चाललाय तो सगळा जाऊन आपल्याला लॉस होणार आहे हे दिसलं पाहिजे. किती चाललाय तर प्रॉफिट 8,000. थोड्या वेळानंतर इथं 12,000 दिसेल, थोड्या वेळानंतर इथं परत 2,000 दिसेल, त्यानंतर परत थोडं अजून कमी दिसेल, लॉसमध्ये दिसेल. तर हे प्रॉफिट बघत बसायचं नाही. काल आपण जो नियम शिकवलाय, प्रॉफिट बघत बसायचं नाही. जस्ट तुम्हाला दाखवते आता मी घेतलंय म्हणून. आता आपलं पुढचं काम असणार आहे स्टॉप लॉस ट्रेल करणं, पण आता लगेच नाही. कधी करायचं स्टॉप लॉस ट्रेल? एक ठीकठाक प्राइस ॲक्शन बनल्यानंतर. आता फक्त आपण हा ट्रेड मॅनेज करणार आहे, जास्त काही मी बोलणार नाही. ऑलरेडी 1.5 तासांचं ट्रेनिंग झालेलं आहे. ज्या गोष्टी शिकवायच्या होत्या, करायच्या होत्या, त्या सगळ्या आपण शिकलो, अनुभव केल्या, वाट बघितली, प्लॅन बनवला, ट्रेड घेतला. आता तो चालू आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. शेवटी आपण ते सगळे प्रश्न घेऊया जेव्हा मी क्लास बंद करीन. क्लास बंद म्हणजे आता मी हा ट्रेड मॅनेज करणार आहे. आता थोडीफार रिस्क घेतली 5-6 हजारांची, तर बघू, झाला 15-20 हजारांचा प्रॉफिट तर ठीक. आता पुढचा वीक फक्त आपण शिकणार आहे, थोडंच राहिले शिकायचं. त्यानंतर आपले कंटिन्यू लाईव्ह क्लास चालू होतील. इथं एकच लक्षात घ्या, काय केलं आपण, भरपूर वाट पाहिली, मार्केटने भरपूर वेळा इन्व्हाइट केलं विदाऊट ट्रॅप की सेल करा. इथं बिअरिश सिंगल फिंग दाखवत होतं मार्केट, इथं दाखवत होतं, इथं हॅमर दाखवला, पण इथं सगळीकडे आपण थांबलो, कंट्रोल केलं स्वतःला. आणि ज्या ज्या लोकांकडे पेशन्स नव्हते या सगळ्यांनी या ठिकाणी काय केलं, सेल केलं. मार्केटने सगळ्यांचे स्टॉप लॉसेस घेतले आणि मग मार्केटने रिव्हर्स गिअर टाकला आता, जे की चाललंय खाली. तर हा मार्केटचा ट्रॅप होईपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आणि एवढं फक्त आपल्याला स्वतःला कंट्रोल करायचं आहे. मग त्यानंतर 10तले 6 ट्रेड आपले बरोबर ऑटोमॅटिकली येतात. बघ, पुढची अपडेट देतो मार्केटने पुढची मुवमेंट केल्यावरती. बघतो जरा ऑफलाईनचे बोर बसले बाहेर, कोणी कोणी काय काय केलं. ओके, तर हा टार्गेट आपलं पूर्ण झालंय. तर किती लोक आहेत ऐकतायत आय डोंट नो. हाफ नाही, आता पूर्ण झाले. होऊ द्या, आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचंय. आता आपण आपलं स्टॉप लॉस आत्ता इथं ठेवणार होतो, ॲक्च्युली थोडाच ट्रेल करणार होतो, पण इथे मोठी कॅन्डल आली आहे. 2 मिनटं थांबू आता आपण, बघू नक्की ही कॅन्डल कशी क्लोज होते. खूप मोठी कॅन्डल क्लोज झाली तर डायरेक्ट 0वरती आणू स्टॉप लॉस पूर्णच कमी करू. आणि कॅन्डल जर ही रिव्हर्स झाली तर मग थोडा स्टॉप लॉस ट्रेल करू. आणि ऑलरेडी मी तिथं 11,000चा प्रॉफिट चाललाय. प्रॉफिट बघू नका, तो रिव्हर्स होतो, लॉस होतो, तो आपला नाही आहे जोपर्यंत आपण त्याला बुक करून विथड्रॉ करत नाही. आणि काय दाखवायचं आहे मला, ऑर्डर्स. तरी मी टार्गेटची पण ऑर्डर लावली आहे, पण 2,000च क्वांटिटीची लावली आहे. जर मार्केट गेलं फास्ट खाली तर आपल्याला बाकी क्वांटिटी ट्रेल करता येईल. पण माझं काही नियोजन नाही आहे सध्या ट्रेल करण्याचं. इथंच पूर्ण क्वांटिटी बुक करावी असं मला वाटतंय 1:3 वरती. बघू, आता कॅन्डल खूप मोठी क्लोज होतीये, पण 2 मिनिटं बाकी आहे. 2 मिनिटं वाट बघू जरा. तोपर्यंत मी नियोजन करतो की हा ट्रेड आपण होल्ड केला तर शक्य आहे का, खालच्या साईडची अजून मुवमेंट. ही जी लाईन ड्रॉ केली हा एक सपोर्ट आहे मार्केटसाठी. आणि बरोबर ती लेवल आहे 940ची, एक राऊंड नंबर आहे 940. आणि बरोबर मार्केट तिथून सपोर्ट घेते आता. पण ते छोटे सपोर्ट असतात, अख्खं रिव्हर्स होण्याची शक्यता नाहीये. तुम्ही तुमचे प्रॉफिट्स तुम्हाला जिथं वाटते तिथं बुक करू शकता. जर तुमचं 1:2 पूर्ण झालं असेल, तुमचे जर हे पहिले ट्रेड असतील तर प्रॉफिट्स बुक करून तुम्ही बाहेर पडा. मी याला 1:3 पर्यंत होल्ड करतोय. पण जर तुमचं टार्गेट पूर्ण झाले तर 1:2 मध्ये तुम्ही एक्झिट करू शकता.
हे टार्गेट छोटं आहे, पर्सेंटेज वाईज बघितलं हे खूप छोटं टार्गेट आहे. मी पण 1:3 घेतोय, त्याच्यामुळं प्रॉफिट होईल, कमी रिस्कवरती जास्त प्रॉफिट होईल, ते महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मग आपण आपला स्टॉप लॉस केलाच कमी ऑलरेडी 944.15 944.15ला ठेवूया. ऑलमोस्ट रिस्क आपण 80% कमी करतोय. तर स्टॉप लॉस ऑर्डर्सवरती जातो, मॉडिफाय 944.20 ₹1 आपण आपला स्टॉप लॉस कमी केला, म्हणजे आपण 4,000 रुपयांची रिस्क कमी केली. पण 1:2 तर आपलं आत्ता कम्प्लीट आहे. तुम्ही बुक करून जाऊ शकता प्रॉफिट. प्रॉफिट 12,000चा ऑलरेडी होतोय, 14,000वरती गेलता, पण 15,000च्या पुढे गेल्यावरतीच मी बुक करेन, कारण की 1:3च्या आसपास रिस्क रिवॉर्ड रेशो मिळाला पाहिजे या ट्रेडमध्ये, असं माझं मत आहे. कारण की रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉफिटेबल बनवतो. प्रॉफिट झालेला ट्रेड प्रॉफिटेबल बनवत नाही. हा प्रॉफिट उद्या लॉस झाला की निघून जाईल, पण रिस्क रिवॉर्ड रेशो राहतो. 5,000ची रिस्क घेऊन जर आपण 15,000चा प्रॉफिट केला, तर उद्यापासून कंटिन्यू 3 ट्रेड चुकू द्या आपले, आपला आजचा झालेला प्रॉफिट फक्त जाईल. आत्ता एक्झिट केलं तरी चालेल, 15,000चा प्रॉफिट चाललाय. स्टील होल्डिंग इथपर्यंत. आता एक्झिट केलं तरी चालेल, 15 क्रॉस झालेला आहे. स्टील होल्डिंग थोडासा आता लॉस देणार नाही या ट्रेडला. ट्रेलिंग स्टॉप लॉस प्रॉफिटमध्ये ट्रेल इथं केलेला आहे. मॉडिफाय पण करून टाकू त्याला, पण मॉडिफाय करायची गरज नाही. थोडा खाली आला की आपल्याला टार्गेट घेऊन निघायचं आहे बाहेर. 943.10ला स्टॉप लॉस आपण ट्रेल करू शकतो. 943.10. मी एक्झिट करतो पोझिशन 937.75. बायची ऑर्डर लावली आहे. किती 937 नाही 39 असेल ना. झाली ऑर्डर कंप्लीट झाली. ऑलमोस्ट 1:3, पूर्ण 1:3 नाही घेतला आपण, 1:3पेक्षा थोडासा कमी मिळाला आपल्याला. 18,000चा व्हायला पाहिजे होता, 17-18,000चा, तेव्हा 1:3 झाला असता. आता हा प्रॉफिट झाला आहे, ह्याचं जास्त महत्त्व नाही. ऑर्डर्समध्ये जा, ऑर्डर कॅन्सल करा, हे सगळ्यात महत्त्वाचं. काल एका स्टुडंटने प्रॉफिट झाला म्हणून खुश झाला आणि ऑर्डरच कॅन्सल केली नाही. मग ही स्टॉप लॉसची ऑर्डर लावली होती ना, परत मार्केट तिथं आलं आणि ती ऑर्डर कंप्लीट झाली. TCSमध्ये का कुठंतरी घेतला होता, स्टॉप लॉसची ऑर्डर लावली, मार्केट आलं, ऑर्डर कंप्लीट झाली आणि परत मार्केट वरती गेलं आणि 3:20 ऑटोमॅटिकली एक्झिट झाला तो ट्रेड. त्याला समजलं पण नाही ट्रेड घेतला होता त्याने आणि एक्झिट झाला. स्टॉप लॉसची ऑर्डर कॅन्सल करायची. नशिबाने त्याला त्याच्यामध्ये पण चुकून प्रॉफिट झाला, डबल प्रॉफिट. पण असं करायचं नाही, ऑर्डर कॅन्सल करायची पहिली आणि मग सगळं चेक करायचं की अकाउंट ऑल ओके आहे का, सगळ्या ऑर्डर्स कंप्लीट झालेले आहेत का, सगळं व्यवस्थित केलं आहे का. तर आपण एक केली सेलची, एक केली बायची, रिस्क घेतली होती जवळपास 6,000, प्रॉफिट केला आपण 15,400 रुपयांचा आणि मग आपल्याला हे अकाउंट करायचे लॉग आउट आणि आज परत मार्केट बघायचं नाही. इथं काय एक्झिट केलं, बास झालं. होता होल्ड करू शकलो असतो, पण क्वांटिटीज खूप कमी घेतली आहे मी. म्हणजे जर या ठिकाणी 10-15,000 क्वांटिटी घेतली असती तर होल्ड करण्यात मजा आली असती. 4,000 क्वांटिटी म्हणजे जस्ट एक गेम खेळल्यासारखं वाटते, म्हणून होल्ड नाही केला. त्याचबरोबर इथं एक्झिट केली पाहिजे अर्धी क्वांटिटी, हे लॉजिक होतं, सपोर्ट होता म्हणून. तर अर्धी क्वांटिटी एक्झिट म्हणजे 2,000 एक्झिट केली असती, पण ते आता सवय नाही की एवढ्या छोट्या क्वांटिटीमध्ये प्रोफेशनल ट्रेड मॅनेज करायचा, कारण की रिस्क आपली ₹1.5 आली फक्त. ठीक आहे, बंद करू, चलो बाय बाय. ह्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल. संध्याकाळच्या क्लासमध्ये भेटूया.